नमस्कार. स्तंभ पब्लिशिंग हाऊसतर्फे पुस्तकातली माणसं हा विशेष साहित्यिकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम आपण सुरू करत आहोत. महाराष्ट्र रोहर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि या पहिल्या मालिकेमध्ये आपल्यासोबत आहे सुप्रसिद्ध कवी डॉक्टर किशोर कवटे. त्यांचा नुकताच अरण्य दीक्षा हा कविता संग्रह मराठी साहित्यामध्ये दाखल झाला आहे. या कविता संग्रहाच्या माध्यमातून कवीला काय सांगायचं आहे, हा कविता संग्रह वाचकांनी काय वाचावा याचा उलगडा आजच्या या विशेष मालिकेमध्ये आपण करणार आहोत. नमस्कार. पुस्तकातली माणसं या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. या पुस्तकातली माणसं या मालिकेमध्ये आज पहिल्यांदाच पहिल्या प्रयोगामध्ये आपल्यासोबत आहेत महाराष्ट्रातील समकालीन कवितेतील अत्यंत महत्त्वाचे कवी डॉक्टर किशोर कवटे. डॉक्टर किशोर कवटे हे राजुरासारख्या चंद्रपूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातून येतात. मात्र त्यांची कविता मराठी माणसांच्या रसिकांमध्ये अगदी मनामनामध्ये पोहोचलेली आहे. मराठी साहित्यामध्ये अतिशय दखलपात्र कवी म्हणून किशोर कवटे यांची ओळख आहे. आणि त्यांचा नुकताच अरण्य दीक्षा हा कविता संग्रह आला आहे. आणि अरण्य दीक्षा या कविता संग्रहाच्या प्रवासाबद्दल एकंदरीत किशोर कवटेंची कविता, साहित्य विश्व आणि लेखकांच्या आत, कवीच्या आत नेमक्या काय काय गोष्टी असतात ते आपण जाणून घेण्यासाठी खरं तर आजच्या या विशेष अंकामध्ये आपण गप्पा करणार आहोत. मला सांगा, साहित्य प्रवाहाकडे तुम्ही कसे वळलेत आणि एकंदरीत ग्रामीण भागातून तुम्ही आलात, मात्र मराठी साहित्यामध्ये एक समकालीन कवितेमध्ये एक अतिशय महत्त्वाचे कवी म्हणून आज तुमचा जो उल्लेख सर्वत्र होतो आहे, या प्रवासाच्या संदर्भात काय सांगाल? मला नेहमीच असं वाटत आलं की माणूस जगला कसा त्यापेक्षा घडला कसा हे फार महत्त्वाचं आहे. आपली जळणघळण कुठे झाली, कुठल्या प्रेरणा आपल्याला मिळाल्या, त्यातून आपण लेखन करत गेलो, हे तितकंसं फार महत्त्वाचं आहे. माझा जन्म महाराष्ट्राच्या अगदी सीमेवर असलेल्या विरू स्टेशन या गावचा. आणि माझ्या गावची एक संस्कृती अशी की सर्व धर्माचे, म्हणजे तिथे शीख आहे, मुस्लिम आहे, बौद्ध आहे, ख्रिश्चन आहे, ही सगळी म्हणजे जे आपण म्हणतो की सर्व धर्मसमभावाची तत्त्व मला खऱ्या अर्थानं माझ्या गावामध्ये सुरली. म्हणजे सकाळ झाली की अगदी कानावर चर्च बेल ऐकू यायची, इकडे काकड आरती ऐकू यायची आणि मध्येच अजान व्हायची. आणि मग कुठेतरी सतनाम सतनाम गुरुमुखी सुरू व्हायची. तर हे विश्वात्मकता जी आहे किंवा एकात्मता जी आहे ती मला रक्तामध्ये बालपणापासूनच भिडली. कुठलीही सामाजिक व्यवस्था किंवा कुठलाही असा भेदाभेद असतो हे मी माझ्या गावात अनुभवलं नाही. कदाचित त्यावेळेस माझं वय छोटं असेल, लहान असेल. इतकं समृद्ध जीवन माझं 5व्या वर्गापर्यंत सुरू असताना एक घटना माझ्या आयुष्यात घडली. म्हणजे 5व्या वर्गात असताना बाबा मरण पावले. आणि कर्ता पुरुष, कोणी घरी कमवणारं नाही, आणि एक तर आपलं कुटुंब अत्यंत दारिद्र्य कुटुंब. त्यामध्ये सातत्याने असं वाटायला लागले की आपण एकटे आहोत, एकारलेपण आहे. तर मला एकांतवास फार आवडायचा. मी एकांतवास उपभोगण्यासाठी कित्येक वेळ मी चर्चमध्ये जाऊन असायचो किंवा शाळेजवळच्या जंगलामध्ये निवांतपणे भटकायचो. तर त्या एकांतवासातून मला असं वाटायला की आपण आपल्या भावना, आपल्या वेदना, आपल्या कुटुंबाची परिस्थिती हे सगळं लिहायला पाहिजे. मी त्यावेळेस स्फुट अशा कथा लिहायचो. मग त्यानंतर मला कवितांकडे वळण्याचं मुख्य कारण म्हणजे काय की मी वृत्तपत्रांना म्हणजे रविवारला वगैरे ज्या आमच्या गावच्या पांठल्यावरती वृत्तपत्र यायचे आणि त्यात विविध कवींच्या, ज्या आता महाराष्ट्रातली सगळी ख्यातनाम कवी आहेत, त्यांच्या कविता वाचायचो. तर मला सुद्धा वाटायला लागलं की आपण सुद्धा कविता लिहायला पाहिजे. तर मी अगदी सुरुवातीला 8व्या वर्गामध्ये कविता लिहिली. पण ती कविता आहे किंवा कविता कशी असते याविषयी कुठलाही, कारण तो काही परंपरेचा वारसा नव्हता, त्यामुळे मला त्याविषयी काही कल्पना नाही. पण मी ज्यावेळेस D.Ed झालो आणि अशा असंख्य गोष्टी कौटुंबिक घडत गेल्या की ज्यामुळे सातत्याने म्हणजे त्यावेळेस असं झालं की आम्ही भूमिहीन झालो, आमची शेती गेली. अगदी 600 स्क्वेअर फीट वरती आमचं छोटंसं मातीचं घर. ताईचं लग्न झालं. मग आम्ही ताईला पुन्हा त्या कर्जबाजारीपणामुळे आमच्या एक विपन्नावस्था कुटुंबात निर्माण झाली होती. त्याच घाईत मला सातत्याने 2 वर्ष एका आजाराने घेरलं होतं. तर ज्या मनातली आंतरिक वेदना आहे ते मी लिहित गेलो. तर खरं तर असं म्हणतात ना की व्यष्टी करून समष्टीकडे कविता जात असते. जेव्हा आपण आपलं जगणं लिहितो
तर ते जगणं इतरांनाही आपलंसं वाटते आणि ती कविता आपलीशी होऊन जाते आणि तिला वैशिकत्व प्राप्त होते. तर खरं तर प्रवास हा कुठल्याही कलावंताचा, कुठल्याही कवीचा मला वाटतं तो स्वतःपासूनच होत असावा, तो स्वतःसाठी लिहित असावा. नंतर ती कविता इतरांची होते आणि ती इतरांना आपलंसं वाटायला लागते आणि मग आपलाही दृष्टिकोन बदलतो, आपलं वाचन बदलते. तसंच माझ्याही बाबतीत झालं. वाचन, दृष्टिकोन आणि सामाजिक जो परिवेश आहे तो मी अनुभवत गेलो आणि त्या परिवेशाची मांडणी माझ्या मी कवितेत करत गेलो. अशा प्रकारे माझा अडखडता लडखडता असा कवितेचा प्रवास सुरू झाला. तसंही तुम्ही म्हणता की कविता म्हणजे जिंदगीचा सातबारा, बिलकुल. असं तुम्ही सगळं म्हणता. एकंदरीत तुम्ही पहिला कविता संग्रह पसरत गेलेली शाईपासून तुमचा प्रवास आता अरण्य दीक्षा या कविता संग्रहापर्यंत होतोय. हा कवितेचा प्रवास, तुमची पुस्तकं, साहित्य विश्वातलं वेगळेपण, या संदर्भात काय वाटतं तुम्हाला? मला नेहमीच असं वाटलं की नवं काहीतरी लिहिलं पाहिजे. जे परंपरागत लेखन झालं त्यापेक्षा जे आलं नाही, कदाचित ते मांडणी झालेली आहे त्याची वेगवेगळ्या पद्धतीने, परंतु मला सातत्याने असं वाटत आलं की आपण जे काहीतरी वेगळं लिहायला पाहिजे, जे समाजात अजूनही ते अधोरेखित झालेलं नाही, त्याची मांडणी आपण कवितेच्या अनुषंगाने आपण करायला पाहिजे. आता कविताच हा काव्यप्रकार घेण्यामागे म्हणजे कसं की ती उत्स्फूर्त पण येणारी ती बाब आहे आणि तिथलं लय तत्व आहे, तिचं रचना माधुरी आहे. त्यामुळे सातत्याने मला असं वाटलं की आपण कवितेतूनच आपण हे सगळं दुःख, ज्या वेदना आहे किंवा सभोवताल जे आहे ते आपण चांगल्या पद्धतीने मांडू शकतो. त्यामुळेच माझं गाव सुक्त, तरी तुम्हाला कल्पनाच आहे की गाव सुक्त यामध्ये शेतकऱ्यांची दयना अवस्था आणि ते सगळं गावाचं उद्ध्वस्तीकरण त्या तीन ओळींच्या कवितेमध्ये, म्हणजे अष्टाक्षरीच कविता पण दीर्घ कवितेच्या स्वरूपात काव्य म्हणता येईल त्याला, पण तितकी काही त्याची जे क्षमता नाही, पण ते दीर्घ काव्य आलं. त्यानंतर दगाने हा कविता संग्रह जे मी खऱ्या अर्थानं बालपणी कोलमाईस बघितली. म्हणजे आमचे रोज रस्ते बदलायचे कोलमाईसमुळे. माझ्या शाळेला लागूनच कोलमाईस होती. म्हणजे 1 महिन्याआड आमचा शाळेकडे जाण्याचा मार्ग बदलायचा, कारण ज्या मार्गाने आम्ही जायचो त्या मार्गावरती माती टाकलेली असायची. आणि अगदी 10 वर्षाचं आयुष्य लागलेली कोलमाईस मी माझ्या गावाला अनुभवली. म्हणजे जेव्हा कोळशाचं उत्खनन व्हायला लागलं आणि कोळसा विकायला जाऊ लागला, जशी कोलमाईस सुरू झाली तसंच गावाचं भरभराटीकरण झालं आणि लगेच कोलमाईस गेली आणि गावाला कंगालपण आलं. तर हे मी वास्तव अनुभवलं. त्यामुळे मला असं वाटलं की आपण ते मांडायला पाहिजे. केवळ मी खाणकामगारांच्या व्यथा मांडल्या नाही, तर त्या औद्योगिकरणाचा मानवी जीवनावरती कसा परिणाम होतो याची सुद्धा मांडणी मी दगांमध्ये केलेली आहे. आणि विराणी तर हे एक प्रेम कविता, दीर्घ कविता आहे. प्रत्येकाच्याच मनामध्ये एक नाजूक अशी सल असते की ते कुठंतरी व्यक्त व्हावं, ती मांडावं. कारण शेवटी माणूस हा माणसावरती प्रेम करणारा प्राणी आहे. कारण जनावरांकडनं प्रेमाची अपेक्षा करता येते. त्यामुळे एक प्रेमाची अशी नाजूक जाणीव मी त्या विराणी या कविता संग्रहामध्ये मांडली. ते सुद्धा एक दीर्घ काव्य आहे. आणि अलीकडेच आपण आता जो उद्धृत केलं अरण्य दीक्षा, हे मला खरं तर आदिम जे जाणीव आहे निसर्गाची, म्हणजे तो आदिम समाज असेल, निसर्गाचं आदिमत्व असेल, माणसाच्या व्यक्तिमत्वाचं आदिमत्व असेल किंवा माणसाच्या विचाराचं आदिमत्व असेल, त्या आदिम विचाराची मांडणी मी अरण्य दीक्षामध्ये केलेली आहे. मूळतः शीर्षकच असं आहे की अरण्य दीक्षा म्हणजे काय. मला असं अनेकांनी प्रश्न केला की दीक्षा एक संस्कार आहे, म्हणजे आपण कुठल्या तरी एखाद्या आदर्श व्यक्तीकडनं तो एक विचार घेतो आणि त्या अनुषंगाने आपण अनुसरण करत असतो. अरण्य म्हणजे एक निसर्ग आहे. निसर्गाकडून माणसाने दीक्षा घ्यायला पाहिजे असं मला वाटते. कारण निसर्ग हे शाश्वत मूल्य आहे, निसर्गाची एक व्यवस्था आहे. निसर्ग कधीही कोणाला मागत नाही, तो स्वतःच्या पद्धतीने स्वतःच्यामध्ये बदल करत असतो, परिवर्तन करत असतो. आणि तो निसर्ग या भूतलावरील सर्व प्राणी मात्राला एक पोषकत्व देत असतो, तो संरक्षण करत असतो. म्हणजे तुम्ही बघा की गाईचं हंबरणं कुठल्याही देशात जा ते सारखंच आहे. पक्ष्यांचा चिवचिवाट हा कुठल्याही देशात जा, कुठल्याही प्रांतात जा, कुठल्याही खंडात जा सारखाच आहे. नदीच्या पाण्याची सडसड ही कुठेही जा, म्हणजे भारतात जा की तिकडे ॲमेझॉन मध्ये, म्हणजे अमेरिकेमध्ये जा की ॲमेझॉनची नदी बघा की इकडे आमच्याकडली वर्धा नदी बघा, यांचं सडसडणं सारखं आहे. मात्र माणसाच्या आक्रोशाचे आवाज मात्र जगभर भिन्न आहे. याचं कारण आहे की आम्ही निसर्गाकडनं दीक्षाच घेतली नाही, अरण्याकडनं दीक्षाच घेतली नाही, शाश्वत मूल्याची दीक्षाच घेतली नाही. म्हणून माणसाच्या आयुष्यामध्ये हा आक्रोश आहे, सर्वदूर पसरलेला हा धूर आहे, म्हणजे भिन्नतेचा किंवा मानवी स्वार्थी मूल्याचा. तर त्यामुळे मला असं वाटतं की माणसाने अरण्य दीक्षा घ्यायला पाहिजे. आणि जे शाश्वत मूल्य आहे, आदिम मूल्य आहे, ते माणसाला स्वीकारायला पाहिजे.
कारण अरण्यदीक्षा हा असा कविता संग्रह आहे की जो एकीकडे निसर्ग व्यवस्था आणि इकडे सामाजिक व्यवस्था या दोन बाबींना या दोन सांध्यांना म्हणजे हा एक मधला सांधा जो आहे, हा मधला सांधा म्हणजे अरण्यदीक्षा, म्हणजे या दोन सांध्यांना जोडणारा जो सेतू आहे त्याला आपण अरण्यदीक्षा म्हणूया. म्हणजे फार महत्त्वाचा हा कविता संग्रह मराठी साहित्यामध्ये दाखल झाला आहे. खरं तर त्या संदर्भात पहिल्यांदा तुमचं मनापासून अभिनंदन. धन्यवाद. हा कविता संग्रह वाचताना मला प्रकर्षाने मला दोन कवी मला आठवले. एक म्हणजे भुजंग मेश्राम यांचा अबुझमाड नावाचा कविता संग्रह, जो खऱ्या अर्थानं अरण्य, जलजंगल जमीन, त्यातले प्रश्न आणि एक फार मोठा कॅनव्हास घेऊन ती कविता उभी राहते. त्यानंतर अनिल साबळेंचा टाहोरा, म्हणजे तुमचा कविता वाचताना त्यामध्ये आश्रमशाळेतलं जग, कारण तुम्ही आश्रमशाळेमध्ये शिक्षक पण आहात, नोकरी तिथे करता, तर टाहोडा कविता संग्रहात आश्रमशाळेतल्या मुलांचं सगळं विश्व दिसतं. तर त्याचे प्रतिबिंब सुद्धा तुमच्या या कविता संग्रहामध्ये दिसत आहेत. आणि या कविता संग्रहांची 4 भागांमध्ये तुम्ही विभागणी केलीत. तर त्या विभागणीच्या संदर्भात या कविता संग्रहातले 4 विभाग काय आहेत, त्यातून तुम्हाला काय सांगायचं आहे वाचकांना? प्रथमदर्शी मी असं सांगतो की मी टाहोरा खरं तर वाचण्याची समीक्षा वाचलेली, अबुझमाडच्या कविता भुजंग मेश्रामांच्या वाचलेल्या आहे. मी गेले 2 तपाहून अधिक काळ शासकीय आश्रमशाळेत शिक्षक म्हणून काम करतो आहे आणि मी गडचिरोलीमधल्या मुलचिरा तालुक्यातला लोहारा जो अत्यंत म्हणजे आत असलेलं त्या गाव, तिथे नोकरी केली आहे. ज्युतीला केलेली आहे राजुरा तालुक्यात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. तर या निमित्ताने मी असंख्य म्हणजे शेकडो गावं फिरली. निदान प्रवेश भरतीच्या अनुषंगाने आम्ही गावांना भेटी देत असतो, विद्यार्थी प्रवेश भरतीच्या अनुषंगाने. तर मला मी एक शिक्षक म्हणून मला विद्यार्थ्यांची निरागसता दिसली आणि ते निरागसता शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या संवादाच्या रूपाने मी या कवितेमध्ये मांडली. वा. कसं आहे की आदिम, मी तुम्हाला आताच म्हटलं की आदिम जगणे शाश्वत जगणं आहे. म्हणजे आम्ही कोणाला प्रगत म्हणतो हा आमचा भाग आहे की आम्ही चांगल्या वेल हाय प्रोफाईल शहरामध्ये राहतो म्हणजे आम्ही प्रगत, आणि आदिम दऱ्याखोऱ्यामध्ये राहते ते अप्रगत. पण खऱ्या अर्थाने त्याच लोकांनी हा निसर्ग जपून ठेवला आहे. निसर्गच राहणार नाही तर आमचं अस्तित्व शून्य आहे ना. म्हणून ते जगणं विद्यार्थ्यांचं विशेषतः संवाद रूपाने ते आलं आहे, शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या संवाद रूपाने ते आलं आहे. आणि माझ्या प्रत्येक कवितेला एक संदर्भ आहे. म्हणजे मला तुकोबांचं ते उक्ती आठवते की नाही आले अनुभवा कैसे नाचू मी देवा. मला अनुभव आला नाही तर मला कसं नाचता येईल? मी ते अनुभवलंच नाही, मी मुलांचं जगणं जर अनुभवलंच नाही तर मला कसं मांडते? पण मी ते प्रत्यक्ष या 25 वर्षामध्ये आदिवासी समाज, आदिवासी संस्कृती, आदिवासी विद्यार्थ्यांचं शिक्षण, आदिवासी आश्रमशाळा, तिथली व्यवस्था, म्हणजे ती मग प्रशासनीय व्यवस्था असेल, ती अनुभवली आहे. आणि मग मी एक शिक्षक म्हणून, मी एक कवी म्हणून मला ते कुठेतरी असं वाटलं की ते कुठेतरी बाहेर आलं पाहिजे. मग ते माझ्या पद्धतीने मी ते सगळं मांडलेलं आहे. कदाचित तो संवाद कवितेतूनच बाहेर याचा होता असेल म्हणून त्या अनुषंगाने ती कविता आलेली आहे. आता मुळात व्यामिश्र जाणीवांच्या कविता या ठिकाणी, म्हणजे एक विषय घेऊन मांडणी केली असं नाही. आता गावातील सातबारांच्या नोंदी पुसून तर आपणास माहिती आहे की अनेक बेकार हे शहरामध्ये येतात, गाव खेडे आपले सोडून, आणि आल्यानंतर ते कुठेतरी आपल्या पोटापाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी एक छोटासा मांडा उभा करतात, कुठेतरी काम शोधतात. तर ते करत असताना त्यांच्या अंतःकरणामध्ये गाव असते, त्या जी खेड्यातून आलेली मुलं आहे रोजगाराच्या शोधात, आणि त्या गावाचा ओलावा ते सातत्याने जपून ठेवतात आणि गाव आणि शहर यातली नाळ सातत्याने जुळवून ठेवतात. म्हणून त्या पहिल्या भागामध्ये कारण मला गाव माझ्यातून वजा करताच येत नाही, माझ्या कवितेतून गाव वजा करता येत नाही, कारण मी ते गाव इतकं अनुभवलं आहे, जगलं आहे की मला ते कुठल्याही क्षणी ते वजा करता येत नाही. पण गावाच्या विषयाशिवाय माझी कविता वेगळी निर्मिती होऊ शकते असं मला वाटत नाही. ती कदाचित माझी मर्यादा असू शकते किंवा माझं आकलन तेवढं असू शकते. आणि दुसरा जो भाग आहे की समकाळाचा विच्छिन्न चेहरा, ते आता तुम्ही जर बघितलं सभोवताल सध्याचा समकाल सांप्रत व्यवस्था जर बघितली तर फार विचित्र आहे. यावर म्हणजे भाष्य करावं की नाही करावं अशी स्थिती निर्माण झाली आहे. म्हणजे एकीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याला तुमच्या गदा आहे, तुम्ही एखाद्या विषयावरती बोलत असाल तर तुम्ही गुन्हेगार आहात. म्हणजे ते मग प्रदूषणावर असो, इथल्या राजकीय व्यवस्थेवरती असो, इथल्या धार्मिक व्यवस्थेवरती असो, तर ही जो संभ्रम आहे तो मी जो समकाल अनुभवला, तो समकाल मी समकालाचा विच्छिन्न चेहरा यामध्ये मांडला. त्यात मग औद्योगिकरणाचाही मानवी जीवनावरती झाला परिणाम. जसं सिमेंटचे कारखाने आहे,
कोळसा खाणी आहे, याचा सुद्धा, कारण माझ्या आश्रमशाळेचा जो भाग आहे तो सिमेंटच्या कारखान्याचा एका बाजूला दक्षिणेकडे आणि उत्तरेकडे सगळ्या कोल माईन्स आहे. तर याचा या ग्रामीण जीवनावरती झालेला कसा परिणाम आहे आणि औद्योगिकरणामधून माणूस कसा हद्दपार होतो आहे तो त्या ठिकाणी मी मांडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर उजेडाचा चतकोर हा जो आपला चौथा भाग आहे, आपण त्याच्यामध्ये हे सगळं जरी असलं, म्हणजे आपण म्हणतो की हा सभोवताल कितीही प्रदूषित असला, कितीही संभ्रमावस्था असली, तरी मला असं वाटतं की आशावाद असला पाहिजे माणसाला, कारण आशावादाशिवाय जगू शकत नाही. आणि मी एक कलावंत आहे, कलावंत असल्यामुळे मला तो आशावाद पेरणं फार गरजेचं आहे असं मला वाटते. म्हणून मी उजेडाचा चतकोर या प्रकरणामध्ये तर तुम्हाला सगळ्या आशावादी कविता दिसेल, ज्यात कुठला ना कुठला जगण्यातला आशावाद कुठेही ढळू दिला नाही, या अशा प्रकारे. आणि चौथ्या भागावरती आता मी फार काही बोलणार नाही. म्हणजे अत्यंत महत्त्वाचा हा कविता संग्रह म्हणून मराठी साहित्यामध्ये दखलपात्र ठरेल हा विश्वास या कविता संग्रहाचं ब्लर्ब ज्याने लिहिलं ते साहित्य अकादमी पुरस्कार विजेते श्रीकांत देशमुख यांनी म्हटलं आहे. आणि त्या ब्लर्बमध्ये त्यांनी म्हटलं की वर्तमानाचा हा शोकात्मक दस्तऐवज आहे आणि हा सांस्कृतिक परिवेश कवीला गवसणं हे फार मोठं आहे आणि हे समजून घेतलं पाहिजे रसिकांनी, वाचकांनी, हा आशावाद देखील त्यांनी मांडला आहे. असं असताना देखील एक महत्त्वाचं वाटतं की या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कविता लिहिली जात आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये कविता लिहिली जात असताना सुद्धा तुम्ही या वर्तमानात कवितेकडे कसे पाहता? कविता म्हणजे काय? कवितेचं तुमच्या आयुष्यामध्ये काय महत्त्वाचं स्थान आहे? मला असं वाटतं की कविता मोठ्या प्रमाणात लिहिल्या जात ही अत्यंत आनंदायी आणि आशावादी बाब आहे. कारण जेव्हा एखादी कृती खूप मोठ्या प्रमाणात येते आहे, म्हणजे आपण त्या कलावंताची अभिव्यक्ती समजून घ्यायला पाहिजे, तो काय लिहितो आहे आणि काय मांडतो आहे. तर एखादी बाब सातत्याने जर येत असेल तर तो प्रवाह समृद्धच होणार आहे. किती कविता संग्रह आले, कोण लिहितो आहे, तो त्याचा प्रश्न. आपण म्हणतो ना की एखादं बीज आपण भुईमध्ये टाकलं की ते कसं वाढेल, कसं त्यानं उगवायचं, किती पंख पसरायचे आकाशामध्ये, हे त्या बीजावरती अवलंबून असते. म्हणजे कवीनी स्वतः लिहून मांडणी करून तो मोकळा झाला की ते मग रसिकांनी ठरवायचं की तो संग्रह कसा आहे, त्यातल्या कविता कशा आहे, त्या जीवनाशी भिडणाऱ्या आहे किंवा नाही. तर मी जेव्हा या सगळ्या कवितेच्या याच्याकडे बघतो, म्हणजे एक कवी म्हणून, तर मला असं जाणवते की कवितेला तर चांगला काळ आहे सध्या. त्याचबरोबर ही माणसं लिहित आहेत, म्हणजे समकाळाला शब्दांनी फास लावायचं काम करत आहे ही माणसं. म्हणजे समजा रस्त्यावर उतरून क्रांती करू जरी शकत नसली ही माणसं, कविता लिहिणारी माणसं, तरी पण शब्दांनी व्यवस्थेला प्रश्न विचारताय, व्यवस्थेला जाब विचारताय. मग हे काम कोणीतरी करत आहे ना, हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून प्रत्येकानेच रस्त्यावर उतरून मोर्चा काढून एखाद्या गोष्टीचं हित साध्य करून घेणे किंवा आपल्या अनुषंगाने एखादी बाब करून घेणे हे जरी सत्य नसलं तरी ही व्यवस्थेला जाब विचारत आहे, शब्दांनी व्यवस्थेला फास लावत आहे. त्यामुळे लिहित राहणं, अभिव्यक्त होत राहणे ही काळाची गरज आहे असं मला वाटते. वा, म्हणजे अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांकडे तुम्ही खरं तर ही चर्चा घेऊन जात आहात. लेखकांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि वर्तमानाचा जो काही परिवेश आहे, तर हे लेखकालाच खऱ्या अर्थानं पकडता येतं आणि याच्यातून खऱ्या अर्थानं समाजाला जे अपेक्षित आहे, समाजाला आरसा दाखवण्याचं काम लेखक, कवी हा सातत्यानं करत राहतो. अरण्य दीक्षाकडे पाहताना इतकं सुंदर पुस्तक आमच्या हाती पडत आहेत. एकंदरीत या निर्मितीच्या संदर्भात म्हणजे मला असं वाटतं की लेखकाचं, साहित्यिकांचं एखादं पुस्तक येणं म्हणजेच त्यांचा, लेखकाचा हा पुनर्जन्म असतो किंवा लेखकाचं बाळ असतं. पुस्तक म्हणजे हे बाळच आपण एक म्हणूया. या पुस्तकांच्या संदर्भात तुम्ही जेव्हा पुस्तक हातामध्ये पकडता, हातात घेता, त्यावेळेला काय फिलिंग येतं? कारण सातत्यानं असं वाटतं की वाचकांना, लेखकांनाच, कवींनाच हे सगळं कसं सुचतं, यामागे काय फिलॉसॉफी असतं. आणि पुस्तक तुम्ही लिहितात, पुस्तकं लिहिणारी माणसं जी सगळी आपण पाहतोय, या सगळ्या संदर्भात काय वाटतं? पुस्तक हातात घेत असताना लेखक म्हणून लेखकाला काय अनुभूती येतं? सर्वप्रथम मी स्तंभ पब्लिकेशन हाऊसिंग जे आहे चंद्रपूर यांचे फार मनापासून आभार मानतो
की यातली जी दोन माणसं आहे, म्हणजे आपण अविनाश पोईनकर आणि सुरेश दहागावकर, तर खऱ्या अर्थानं तुम्ही खूप जीव लावला. कसं असते ना की एखादी कृती, साहित्यकृती जेव्हा जन्माला येते तर तिची भौतिक सजावट कशी करावी हे प्रकाशकाच्या हाती असते. म्हणजे कवी लेखक लिहून मोकळा होतो. अनेकदा असं 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 होते की एखादी साहित्यकृतीची निर्मिती कितीही सकस असली तरी ते जर पुस्तक रूपात जर चांगल्या पद्धतीनं जर आलं नाही तर वाचक त्याकडे कानाडोळा करतो. म्हणजे दिसता क्षणी चटकन अरण्य दीक्षा हातात घ्यावं आणि यातलं ब्लर्ब आदरणीय श्रीकांत देशमुख सरांचं वाचावं आणि त्यानंतर अंतरंग प्रशांत असणारे सरांचं असावं, हे खरं तर मला भाग्यस्तंभ पब्लिकेशनने दिलं. नाहीतर बऱ्याचदा असं होते की एखादं पुस्तक प्रकाशकांच्या चुकीमुळे या सगळ्या वाचन संस्कृतीमधून हद्दपार होते. परंतु माझ्या मते स्तंभनी जी मेहनत घेतलेली आहे त्यांचे तर खरोखर मनापासून आभार. त्यांनी त्या पुस्तकाची निर्मितीच कविते इतकीच, म्हणजे कवितेचा, म्हणजे मी कवी म्हणून माझ्या कवितेसाठी इतका म्हणजे अतिशयोक्तीने बोलतो आहे, तर त्या कविते इतकीच जे मला आंतरिक समाधान प्राप्त व्हायला पाहिजे ते समाधान निर्मितीच्या अनुषंगानं सुद्धा झालेलं आहे. त्यामुळे मी स्तंभ पब्लिशिंग हाऊसचे मनापासून आभार व्यक्त करतो. वा वा, धन्यवाद. खरं तर आमचा हा सगळा प्रवास आहे आणि मराठीतल्या महत्त्वाच्या कवींचा कविता संग्रह आमच्या स्तंभ पब्लिकेशनला प्रकाशित करता येणं खरं तर आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. आणि तुमचा तो मोठेपणा आहे की इतकी चांगली कविता आम्हाला तुम्ही दिलीत आणि आम्हाला वाचकांच्या पुढे घेऊन येता येतं. या कविता संग्रहातली तुम्हाला एखादी आवडती कविता जी आम्हा सगळ्यांना ऐकवली तर फार आनंद होईल. नक्कीच मला आनंद होईल. तुम्ही म्हटले की इतका मोठा कवी वगैरे, मी खरंच मोठा कवी आहे. मी फार जमिनीवरचा कवी आहे. मी अजूनही कवितेच्या ज्या शाळेमध्ये आहे ना, मी अजूनही ते नर्सरीमध्ये आहे. कारण अजूनही मला अजूनही मी असमाधानी, असं मी या मनोगतामध्ये म्हटलंय. मी कविता लेखनाच्या संबंधाने अजूनही मी असमाधानी आहे. कदाचित ते अभिव्यक्तीच्या अनुषंगाने असू शकेल, ते निर्मितीच्या अनुषंगाने असेल, तर मी असमाधानी आहे. हेच मला फार बरं वाटते, कारण मी अजूनही चांगल्या अशा कवितेच्या शोधात आहे, जी कविता माझ्याकडून या संबंध जगाचं दुःख लिहून जाईल अशा मी कवितेच्या शोधात. तर मी एक झाड नावाची कविता या ठिकाणी आपणासमोर सादर करतो. तुकोबांनी म्हटलं की वृक्षवल्ली आमास वगैरे वनचरे, तर ही वृक्षवल्लीच आमची खरी सगळे सोयरे आहेत. कवितेचं शीर्षक आहे झाड. झाड कापल्या जाते तेव्हा केवळ झाडच मरत नाही तर समृद्ध अशी परिसंस्था नष्ट होते. झाड कापल्या जाते तेव्हा केवळ झाडच मरत नाही तर समृद्ध अशी परिसंस्था नष्ट होते. शिशिरात जुनी पाने संजीवक खत होतात, पानावर जगतात असंख्य कीटक अड्या. कीटक आणि अड्यांवर असंख्य पक्षी, हजारो पक्ष्यांवर उभं राहतं शतकातील संगीत. वा वा वा. कोट्यवधी मुंग्या तुरुतुरु धावतात झाडांच्या अंगावर. झाडाभोवती उभी करतात संरक्षक तटबंदी. असंख्य मुळातून एक सोट मूळ प्रवेशते भुईच्या पानपोटात. मुळांनी घट्ट धरून ठेवलेली असते युगायुगांची माती. झाड आपल्या वाट्याचं आयुष्य जगून उभं राहतं तेव्हा वाढवीच्या ओठातून मातीच्या समर्पणाचं गीत गातं. इतकं जगूनही शिल्लक राहिली त्याची हाडं तर माणसांसाठी स्मशानात समिधा होतात. म्हणून झाड कापलं जाणं केवळ नसतं झाडाचं मरण. एका परिसंस्थेचे निखळणे आपल्या हातून. क्या बात आहे. केवळ एक झाड जाणं म्हणजे काही ते झाडाचं मरण नसते, तर त्याच्या भोवती त्याच्यावर जगणारी जी छोटी छोटी कीटक आहे, पक्षी आहे आणि त्या झाडांवर उभी राहणारी एक परिसंस्था आहे, तीच नष्ट होते. इतका सूक्ष्म बदल एखाद्या झाडाच्या जाण्यानं होऊ शकते. अर्थातच कविता संग्रहाचं शीर्षकच इतकं सुंदर आहे आणि म्हणून जेव्हा आपण अंतरंगामध्ये जातो तिथे झाड दिसतात, तिथे आश्रमशाळेची मुलं दिसतं, तिथे दगान दिसतं. एकंदरीत हा कविता संग्रह वाचताना माणूस, पर्यावरण, निसर्ग, झाडं, अवतीभोवतींचं विश्व ज्या पद्धतीने तुम्ही रेखाटलं, त्यामुळे अरण्य दीक्षा हा कविता संग्रह हा केवळ किशोर कवठेंचा राहत नाही, तो आमचा, वाचकांचा, रसिकांचा होऊन जातो. इतकं सामर्थ्य
तुम्ही या कविता संग्रहामध्ये मांडलं आहे. एकंदरीत किशोर कवठे हे जे नाव आहेत, म्हणजे किशोर कवठे गोंडवाना विद्यापीठांच्या पहिल्या युवा साहित्य संमेलनाचे तुम्ही अध्यक्ष राहिलात. तुमच्या साहित्यांवर वेगवेगळ्या ठिकाणी अभ्यासक PhD देखील करतायत. हे सगळं असताना आम्हाला एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे शून्यातून विश्व उभं करताना आपली जीवनानुभूती आपण मांडली पाहिजे. आणि ही जीवनानुभूती सगळ्यांसाठी कशी प्रेरणादायी असू शकतं हे तुमच्या आजवरच्या लेखनातून रसिकांनी अनुभवलेलं आहे, वाचकांनी त्याचं कौतुक केलं आहे, स्वागत केलं आहे. अरण्य दीक्षांच्या संदर्भामध्ये वाचकांना तुम्ही नेमकं काय सांगाल की हा कविता संग्रह का वाचला पाहिजे? तुम्ही आता जे म्हटलं की मला गोंडवाना विद्यापीठाचे पहिल्या युवा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, हा खऱ्या अर्थाने अपघात होता माझ्या संबंधात. अशा आयुष्यात अपघात होत असतात. तर मला असं वाटतं की आपण खऱ्या अर्थानं निसर्ग समजून घेतला पाहिजे, आदिम संस्कृती समजून घेतली पाहिजे. आपण जो मी सातत्याने उच्चारतो आहे, आदिवासी समाज, तिथली व्यवस्था, त्यांची संस्कृती, त्यांची भाषा सुद्धा, तर हे समजून घेतलं पाहिजे. कारण आपण माणसं कसे की स्वतःला प्रगत समजणारी माणसं जी आहे, तर आदिम मूल्य जे काय असेल, आदिम तत्व जे असेल ते समजून घेतलं पाहिजे. त्याकरिता अरण्य दीक्षा नक्कीच वाचला पाहिजे. वा. आणि हे वाचताना तुम्हाला समाजाचं आश्वासक चित्र किंवा आशावादी चित्र तुम्हाला यात दिसेल आणि एक अंतःप्रेरणा तुम्हाला त्यातून प्राप्त होईल. हा आता माझ्या तोंडी हा मोठा शब्द झाला, परंतु अशी मला असं वाटते की जेव्हा मी स्वतःचीच कविता मला स्वतः वाचतो तेव्हा मलाच ती प्रेरणा देत असते. शेवटी प्रत्येक कलावंताला ते आपलं लेकरू चांगलं आहे असंच वाटत असते. मग ते रसिकांनी ठरवायचं असते की ते कितपत योग्य आहे की योग्य आहे ते. अरण्य दीक्षासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अरण्य दीक्षा हा कविता संग्रह स्तंभबुक्स.com या वेबसाईटवर देखील वाचकांना मागवता येईल. अमेझॉन आणि वेगवेगळ्या माध्यमांवर देखील हा कविता संग्रह उपलब्ध आहे. आपण सगळ्यांनी अरण्य दीक्षा हा कविता संग्रह वाचावा, त्याचं जोरदार स्वागत करावं, याच शुभेच्छा या ठिकाणी तुम्हाला आम्ही देऊ. अरण्य दीक्षा हा अत्यंत महत्त्वाचा मराठी कवितेतला कविता संग्रह मराठी साहित्यामध्ये दाखल झालेला आहे. स्तंभ पब्लिशिंग हाऊस या प्रकाशनाच्या वतीनं या कविता संग्रहासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि आभार. मनापासून आभार. नमस्कार, मी अविनाश पोईनकर, स्तंभ पब्लिशिंग हाऊसचे प्रकाशक, आणि आपल्यासोबत आहे डॉक्टर किशोर कवठे. नमस्कार. अरण्य दीक्षा या कविता संग्रहासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. या कविता संग्रहाचं निश्चितच मराठी वाचक, मराठी साहित्य विश्वामध्ये स्वागत होईल हा आम्हाला विश्वास आहे. महाराष्ट्र रोवर या यूट्यूब चॅनलला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा, सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.